भाजपाचे युवा नेते समीर कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज खारघर येथे वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम संपन्न झाली। पनवेल महानगरपालिकेतील माजी सभापती तथा नगरसेविका संजना समीर कदम यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी खारघर सेक्टर 16 येथे विविध प्रकारची झाडे लावण्यात आली। एक पेड़ माँ के नाम ह्या उपक्रमाअंतर्गत आज मोठ्या संख्येने प्रभाग क्रमांक 6 येथे वृक्षारोपण करण्यात आले। समाजाच्या विकासासाठी आणि समाजाच्या उद्धारासाठी आपण सातत्यपूर्ण कार्य करू असा विश्वास यावेळी समीर कदम यांनी व्यक्त केला। नमस्कार। आज माझ्या वाढदिवसानिमित्त आमच्या प्रभागाच्या प्रभाग समिती सभापती सौ संजना समीर कदम, श्री साई गणेश मंदिर ट्रस्ट, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व कार्यकर्ते यांनी मिळून एकत्रित या कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमासाठी खूप मोठ्या संख्येने सगळे प्रभागातील ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण असतील, महिला असतील, ह्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या। आज आपण बघितलं आपल्या सेक्टर 16 मध्ये आमच्या वास्तुविहार KH2 असेल, KH1 असेल, KH3 असेल, या चौकामध्ये एक आपण स्वच्छता अभियान घेतलं आणि या स्वच्छता अभियानच्या माध्यमातून आपल्याला लोकांना संदेश द्यायचा आहे की आपला परिसर स्वच्छ राहिला पाहिजे। आणि खऱ्या अर्थानं जर आपला परिसर स्वच्छ राहिला तर आपल्या इथे कुठल्याही प्रकारचे, आता पावसाळा चालू आहे, रोगराई पसरणार नाही किंवा लोकांना कुठल्या साथीचे आजार होणार नाहीत। आणि म्हणून आपल्या प्रभागामध्ये स्वच्छता असणं खूप गरजेचं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून त्यांनी देशाला आवाहन केलं की आपल्या आईच्या नावाने आपण प्रत्येकाने एक वृक्ष लावावा, जेणेकरून आपला वाढदिवस असेल किंवा कोणतंही आपण चांगलं कार्य ज्या दिवशी आपल्या घरात घडत असेल त्या प्रत्येक दिवशी आपण एखादं झाड जे भारतीय संस्कृतीच्या प्रमाणे असेल। आज आपण बघितलं या ठिकाणी वड असेल, पिंपळ असेल, चिंच असेल, आंबा, फणस, त्याचप्रमाणे कदंब आणि जांभळीची झाडं, असे अनेक प्रकारची झाडं जी भारतीय संस्कृतीची आहेत आणि ह्या झाडांचं आपण या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे। खऱ्या अर्थानं आपल्याला अशाच झाडांची गरज आहे आणि वृक्षारोपण करत असताना आपण अशाच झाडांचं वृक्षारोपण करावं। सन्मान्य आमदार साहेबांचा वाढदिवस आत्ताच झाला, त्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर, म्हणजे मला वाटतं जवळजवळ हजारो झाडं त्या ठिकाणी लावली गेलीत। आपल्यासारखा प्रत्येक कार्यकर्ता गेला जो आमदार साहेबांना शुभेच्छा देत होता, त्या प्रत्येकाच्या हातून आमदार साहेबांनी एक झाड लावून घेतलं। आणि खऱ्या अर्थानं हे खूप चांगली संस्कृती याच्या पुढे या आपल्या पनवेल तालुक्यामध्ये चालू झालेली आहे। मला वाटतं आमच्यासारख्या कोणाचाही सेवक असतील, त्या प्रत्येकाचा, समाजसेवक असतील, नगरसेवक असतील, या प्रत्येकानं आपला वाढदिवस अशा पद्धतीनं एखादं तरी झाड लावावं किंवा एखादं चांगलं सत्कार्य आपल्या प्रभागामध्ये करावं। कोणतंही ते असेल, नेहमीच ते करत असतात, पण अशा प्रकारची कामं सातत्यानं करावी आणि अशी मी सूचना पण करेन आणि मीही ते अंगीकृत केलेलं आहे। आणि याच्या पुढे आपण सगळ्यांनी अशा पद्धतीचं काम करावं। आपण मागच्याच वेळेस बघितलेलं आहे की आपण 2-3 वर्षापूर्वीच्या माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी आपलं सेलिब्रेशन सेक्टर 17 या खाडी किनाऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणात, मला वाटतं जवळपास 200 झाडं लावलीत आणि ती जगवलीत। ते जगवण्याचं काम सेलिब्रेशन मधील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी ते केलेलं आहे। काल आमच्या सेक्टर 15 मध्ये ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यक्रम झाला
आणि या कार्यक्रमामध्ये आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं, आज बोराडे या ठिकाणी उपस्थित आहेत, ते त्या संस्थेचे ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सचिव आहेत. त्याचप्रमाणे आमचे महेंद्रजी असतील, विश्वनाथ इंडी जे असतील, रामचंद्र पाटील जे असतील, या सगळ्यांनी तिथे एक संकल्प केला की मोहिते साहेब आहेत, मोहिते साहेबांनी स्पेशली सांगितलं की कदम साहेब आम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त येणार आणि आमच्या आईच्या नावाने एक झाड आम्ही त्या ठिकाणी लावणार. आणि असा उपक्रम या ठिकाणी पार पडला आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय. नमस्कार, मी संजना समीर कदम, सभापती पनवेल महानगरपालिका. आज आपल्या सगळ्यांचे लाडके समीरजी कदम यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज दिवसभर कार्यक्रमाची रेलचेल ही चालूच राहणार आहे. वाढदिवस हे एक निमित्त आहे, पण नेहमीच कार्यक्रमांचं आयोजन हे समीरजींच्या माध्यमातून होत असतं. स्वच्छता अभियान असू द्या किंवा आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची एक संकल्पना आहे की माँ के नाम एक पेड़, या संकल्पनेच्या अनुषंगाने आज आम्ही वृक्षारोपणही केलं. अगदी सगळ्यांनी मिळून सेक्टर 16, सेक्टर 15, सेक्टर 17 या येथील सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे. नेहमीच आमच्या कार्यक्रमांना या सगळ्यांची हजेरी असते. समीरजी हे एक असं व्यक्तिमत्व आहे की सगळ्यांना जोडून घेणं हे त्यांचं एक खूप मोठं एक त्यांच्यामधला खूप सुंदर असा गुण असं म्हणता येईल आणि त्यामुळेच ही सगळीजण एकवटली जातात. आणि या निमित्ताने आज या सगळ्यांचं सहकार्य आज आम्हाला लाभलं. अजूनही संध्याकाळपर्यंत कार्यक्रम हे चालूच राहणार आहेत. समीरजींना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. आई जगदंबा त्यांना सर्व पूर्ण प्रभागासाठी भरपूर काम करण्याची एक उमेद आणि एक शक्ती देव अशी प्रार्थना करते. खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मैं संतोष शर्मा, उत्तर भारतीय मोर्चा उत्तर रायगढ़ जिले अध्यक्ष। सबसे पहले हमारे मित्र समीर कदम जी को बहुत बहुत जन्मदिन शुभेच्छा देता हूँ। जन्मदिन इनका जीवन बहुत ही सुखी, जिस प्रकार से इन्होंने पीपल झाड़ लगाया, बड़ का जीवन लगाया। आदमी बोलते हैं बड़ का जीवन, इनका जीवन बड़ की तरह होना चाहिए। दिन ब दिन इनके जीवन होने से, चाहे राजनीतिक हो चाहे इनका व्यवसाय की, इनका जीवन प्रगति होना चाहिए। हमारे देश के प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी और देश के हमारे प्रदेश के उप मुख्यमंत्री फडणवीस साहब जी के जो एक मार्ग दिखाया है कि एक पेड़ माँ के नाम, वो विचारधारा लेके और स्वच्छता अभियान, हमारे भारतीय जनता पार्टी की दो एक मेन सारी योजनाओं में सबसे पहले ये है पेड़ लगाना और देश को हम साफ सफाई करना। उन्होंने आज ये कार्यक्रम का आयोजन किया, बहुत धन्यवाद करूंगा। मैं अपनी संजना ताई को बहुत धन्यवाद करूंगा, आज उन्होंने एक कार्यक्रम का आयोजन कराया उनकी जन्मदिन को उपलक्ष्य में। जैसे आप लोग मालूम है कि आज जो भी झाड़ यहाँ पे लगे हैं, हमारे भारतीय संस्कृति से जो जुड़े हुए झाड़ है, चाहे पीपल का हो, चाहे बरगद हो, चाहे आम हो, चाहे जामुन झाड़ हो, वो झाड़ उन्होंने लगा के हमारे देश की एक समाधि है। हमारे पनवेल विधानसभा लोकप्रिय आमदार जो है, जैसे उन्होंने एक हमारे कार्यकर्ताओं को शिक्षा देते उनके जन्मदिन के उपलक्ष्य में मेडिकल कैंप लेना, ये लेना, तो उस विचारधारा को समीर जी ने जो आगे बढ़ाया है, अपने जन्मदिन के उपलक्ष्य में उन्होंने एक झाड़ का आयोजन किया, स्वच्छता अभियान किया है शाम का, और दिन में पूरा दिन ऐसा इनके कार्यक्रम, जन्म के दिन उपलक्ष्य कार्यक्रम है, दिन ब दिन चलते रहेगा। ज्यादा नहीं बोलूँ, मैं इनको जन्म बहुत शुभेच्छा देता हूँ। आपका जीवन मंगलमय हो, सुख से भरा हो। धन्यवाद। नमस्कार, मी स्नेहल अमित बोडई, सोशल मीडिया सेल खारघर उपाध्यक्ष। मी सर्वप्रथम आपले प्रभाग 6 चे समाजसेवक श्री समीरजी कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते। त्यांच्या हातून असे वृक्षारोपण वगैरे आणि चांगले चांगले प्रोग्राम नेहमी सततच घडत असतात। आज पण त्यांनी खूप सुंदर असा प्रोग्राम घेतला स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपणाचा। मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते आणि त्यांच्या हातून नेहमी असे चांगले समाजोपयोगी प्रोग्राम होत राहावे अशी अपेक्षा व्यक्त करते। नमस्कार, मी रामचंद्र पाटील, प्रभाग क्रमांक 6 चा अध्यक्ष। आज समीर कदम आपले समाजसेवक यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना प्रथम मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांना निरोगी आयुष्य लाभो आणि भरपूर आयुष्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आज आपण बघितलं त्यांनी वृक्षारोपणचा कार्यक्रम केवढ्या भव्य स्वरूपात पार पाडलेला आहे। तसेच स्वच्छता अभियान आपल्या कॉलनीमध्ये सेलिब्रेशन वास्तुविहार मध्ये चांगल्या प्रकारचं स्वच्छता अभियान राबवलं आहे आणि त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे समाजसेवक म्हणून की लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यामध्ये तो माणूस फेमस आहे। आज जर प्रभाग क्रमांक 6 मध्ये कुठे जर फिरलो तर समीर साहेब आले की सगळेच खुश असतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे, कामाची पद्धत त्यांची अशी आहे। आणि मी प्रबंधक अध्यक्ष म्हणून त्यांना माझ्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि मी इथेच थांबतो। नमस्कार, मी योगेश जोशी, सेक्टर 16 येथील एक रहिवासी असून आमच्या प्रभाग क्रमांक 6 मधील एक लाडके व्यक्तिमत्व व समाजसेवक श्री समीर कदम साहेब यांना आमच्या येथील उपस्थित सर्व नागरिक आणि आमच्या सर्व रहिवाशांतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मा जगदंबे त्यांना दीर्घायुष्य प्राप्त देवो, सतत त्यांच्या आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। नमस्कार, मी अमित बोडई, सेक्टर 18 चा अध्यक्ष। आज आमचे मित्र समाजसेवक
समीर कदम यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तसंच आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान, वृक्षारोपण असे बरेच कार्यक्रम केले. हे सर्व प्रेरणा आम्हाला आमचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडूनच मिळाली. या वाढदिवसानिमित्त मी समीरजींना आमच्या पूर्ण सेक्टर 18चे रहिवासी यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू. नमस्कार, मी रावसाहेब आबाळे, सेक्टर 17चा अध्यक्ष. आज आपले लाडके समाजसेवक श्री समीर कदम साहेब यांचा वाढदिवसानिमित्त इथे भरपूर कार्यक्रम झाले आणि ते सगळे कार्यक्रम करण्यामध्ये समीर साहेबांना आम्ही सर्व सिनियर सिटीजन आणि इथले रहिवाशांनी मदत केली आणि आमदार साहेबांच्या प्रोग्रामला आणि त्यांच्या उद्देशाला अनुसरून त्यांनी हे सुंदर असे कार्यक्रम केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना आमच्या सेक्टर 17च्या वतीने शुभेच्छा देतो. एवढं बोलून सांगतो. नमस्कार, मी महेंद्र आनंद, ज्येष्ठ सामाजिक संस्था खारघर घरकुल या संस्थेचा एक पदाधिकारी म्हणून बोलत आहे. आज आपल्या इथे समीरजींच्या वाढदिवसानिमित्त आपण एवढ्या मोठ्या संख्येने हजर झालात बरं का. मी समीरजींना आपल्या सर्वांतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे आणि ते जे काही उपक्रम राबवतात ते सर्वसामान्य लोकांसाठी खूप फायद्याचे असतात. अनेक योजना त्यांनी पंतप्रधानांनी सादर केलेल्या आणि भारतीय जनता पार्टीने सादर केलेल्या त्या अंमलात आणतात आणि त्यांचे सहकारी पाटील साहेब आहेत, बोराडे साहेब आहे आणि अनेक लोक आहेत, ते त्यांना योग्य प्रकारे मदत करतायत. मी आजच्या दिवशी एवढंच म्हणेल की आपलं समीर साहेबांचं आयुष्य दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण हो आणि आमची साथ त्यांना नेहमी लाभो हीच भगवंताजवळ प्रार्थना करून माझे 2 शब्द समजतो आणि पुन्हा सर्वांतर्फे त्यांना एक हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार.